नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहे. कालपासून सर्व शेतकरी चिंतित आहे. अचानक कालपर्यंत निर्यात सुरू होता, अचानक निर्यात बंद झालं. हे प्रश्न सर्व शेतकऱ्यांना उद्भवलेला आहे. हे माहिती आता अफवासारखं सगळीकडे पसरलेली आहे. नेमकं काय कारण आहे, नेमकं काय खबर आहे, बांगलादेशने जे काही निर्यात बंद केली आहे का आणि काय अफवा आहे, या संदर्भात आपण हा चर्चा करणार आहे. कालपासून भरपूर शेतकऱ्यांचा फोन येऊन गेला, परंतु काल आपण ड्युटीवर असल्या कारणाने त्या गोष्टीवर आपण काही व्हिडिओ बनवला नाही. शेतकऱ्यांना परंतु ज्या शेतकऱ्यांनी फोन केलेला होता त्यांना आश्वस्त केलेलं होतं आपण, परंतु आता आपण सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे, व्हिडिओला अजिबात स्किप करायचा नाहीये. शेतकरी मित्रांनो, मागील आता परवाच्या 14 तारखेला बांगलादेशने आयपी दिलेली होती की कांदा आयातीसाठी. तर ऍक्च्युअलमध्ये जे काही 17 तारखेपासून कांदा निर्यातला सुरुवात झालेली होती आणि त्यामध्ये बघा निर्यात सुरू झालेली होती, परंतु काही आयातदारांचं असं म्हणणं होतं, आयातदारांचं असं म्हणणं होतं की एका आयातदारांना जवळजवळ 30 टनांचा जे काही खरेदीचं आयपी दिलेली होती ती रद्द करण्याची मागणी आपल्या तिथल्या जे काही बांगलादेश सरकारला केलेली होती. त्यामुळे तिथं पत्रकार परिषद झालेलं होतं. त्यामुळे काय झालेलं की तिथं ह्या सर्व गोळ होत होता. त्यामुळे तर तिथे सरकारने काही वेळेसाठी जी काही निर्यात आहे थांबवलेली आहे. थांबवण्याचं कारण आहे की जे आयपी रद्द झाल्यामुळे ते गाड्या वगैरे आहेत, जे काही कंटेनर वगैरे आहे ते थांबलेले आहे. त्यामुळे तिथल्या आयातदारांचा नुकसान होत आहे. त्यामुळे तिथले पत्रकार परिषद तिथल्या आयातदारांनी भरवलेला होता. त्यामुळे हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे आणि लवकरात लवकर ते निर्यात सुरू होतील. तिथल्या बांगलादेश मीडियाचा पण काही उल्लेख नव्हता की बांगलादेश सरकारने कांदा आयात बंद केला, असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाहीये. त्यांचा इंटरनल मॅटर होता की त्यात जे काही आयातदारांना 30 टन जे परवानगी दिलेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी तिथल्या सरकारला आयातदारांनी केलेली होती. त्या संदर्भात जी काही आयपी आहे ती थांबवलेली आहे. फक्त आयपी थांबवलेली आहे, निर्यात ही बंद केलेली नाहीये. आणि भारत सरकारने सुद्धा याबद्दल कुठलीही निर्यात बंद केलेली आहे अशी काही घोषणा केलेली नाहीये. आणि भारतीय मीडियाने सुद्धा या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की जे निर्यात होतो त्यामध्ये अनलिगली काहीतरी होत असल्या कारणाने, संशयास्पद असल्या कारणाने आयपी थांबवलेली आहे, निर्यात ही थांबवलेली नाहीये अशी ते म्हणलेले आहेत. लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टी सुरळीत होतील असं त्यांचंही म्हणणं आहे. आणि आपले महाराष्ट्रातील कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दिगोळ साहेबांनी सुद्धाही केंद्र आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे. निर्यात ही फक्त बांगलादेशला न होता तर देशातील बहुतांश देशामध्ये कांदा निर्यात होतो आणि निर्यात सगळीकडे सुरळीत आहे. आणि ते बांगलादेशला पण निर्यात येणाऱ्या काही 1-2 दिवसामध्ये सुरळीत होण्याची शक्यता दिसून येत आहे. आणि विशेष शेतकऱ्यांना पण आवाहन केलेलं आहे की कांदा शेतकऱ्यांचा हा खराब होतोय दिवसेंदिवस आणि ज्यांचा कांदा खर्च चांगला आहे त्यांनी मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कांद्याचे बाजारभाव समांतर आणि सुरळीत राहतील असंही आवाहन आपले कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्षांनी पण सुद्धा केलेलं आहे. आपण आधीपासूनच म्हणत आहे की कांदा हा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन येत जा, जेणेकरून बाजारपेठ सुरळीत चालतील. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील या देशांतर्गतील मुख्य कांदा बाजारपेठेमध्ये जे असमांतर बाजारभाव आहे, कुठे भारतामध्ये काही राज्यामध्ये सगळीकडे सगळ्या प्रकारचे बाजारभाव बघायला भेटत आहे. इकडे दक्षिणेकडे तर कधी कधी 24-25 रुपये पासून 27 रुपयेपर्यंत बाजारभाव आहे. सोलापूरमध्ये 20 रुपये 22-23 रुपयेपर्यंत बाजारभाव आहे. असे नगर साईडला 18-17, नाशिकला 15-16 अशा अनेक ठिकाणी बाजारभावामध्ये असमानता आहे. कारण की सध्या जे भारतामध्ये सर्वत्र पाऊस पडत आहे त्यामुळे ट्रान्सपोर्ट हा घटक आहे खंडित झालेला आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सध्या बंद आहे. आणि जे काही व्यापाऱ्यांनी मागील 2 दिवसामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. कांदा ते ट्रान्सपोर्ट करत असताना रस्त्यावर त्याचा कांदा आहे भिजलेल्यामुळे
त्यांनी त्यांच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी भीतीचं वातावरण होता, परंतु 2 ते 3 दिवसांमध्ये सगळं व्यवस्थित होतील. जसं पाऊस बंद होतील तसं बाजारभावामध्ये परत एकदा सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि कांद्याची मागणी सर्वत्र देशांतर्गत आणि देशाबाहेर सर्वत्र आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढीची भरपूर शक्यता आहे. तर माझ्यातर्फे कुठल्याही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घाबरून जायचं काही कारण नाहीये. तर येणाऱ्या काळामध्ये चांगला बाजारभाव निश्चित आहे. हा जो काही काळ आहे हा 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होतील. एकदा जो काही बांगलादेशचा निर्यात आहे सुरळीत सुरू झाला तर बाजारभावामध्ये परत एकदा सुधारणा होईल आणि जसं सुधारणा होईल तसं बाजारपेठेमध्ये कांद्याची सुद्धा आवक जास्त होण्याची शक्यता आहे. मी वारंवार तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत आलेलं आहे की कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्ही जोपर्यंत मार्केटचं संतुलन ठेवत नाही तोपर्यंत बाजारभावामध्ये संतुलन राहत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद.